नमस्कार, अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपण नेहमीच वेगवेगळे भाताचे पदार्थ बनवत असतो, जसे की जीरा राईस, पुलाव, बिर्याणी, खिचडी। असाच एक भाताचा पदार्थ मी केलेला आहे, तो म्हणजे पावटा राईस। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे सर्वात प्रथम मी 2 कांदे घेतलेले आहेत, ते बारीक चिरून घेणार आहे। कांदे चिरून झाले की एक टोमॅटो घेतलेला आहे, तो सुद्धा बारीक चिरून घेणार आहे। टोमॅटो सुद्धा चिरून झालेला आहे, तो मी ताटामध्ये काढून घेत आहे आणि आता पुढची तयारी करून घेणार आहे। त्यासाठी सर्वात प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 10-12 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरं, थोडीशी कोथिंबीर हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे। इथे मिक्सरमध्ये वाटून झालेला आहे। आता मी फोडणीची तयारी करत आहे। त्यासाठी कुकरमध्ये सर्वात प्रथम 2 ते 3 चमचे तेल गरम होण्यासाठी घातलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेणार आहे। जिरं थोडे तडतडले की त्यामध्ये थोडेसे खडे मसाले घालून घेणार आहे। त्यामध्ये 1 दालचिनीचा तुकडा, 1 मसाला वेलची, 4 मिरी, 4 लवंग आणि 2 तमालपत्र आणि 1 कर्णफूल असे मसाले घातलेले आहेत। नंतर यामध्ये बारीक चिरलेले कांदे घालून घेणार आहे आणि ते व्यवस्थित परतून घेणार आहे। इथे कांदा छान परतून झालेला आहे, त्यामध्ये मी आता हा चिरलेला टोमॅटो घालून व्यवस्थित परतून घेणार आहे। कांदा आणि टोमॅटो परतून झाल्यानंतर यामध्ये हे मिक्सरमध्ये जे वाटलेलं वाटण आहे ते घालून घेणार आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून परतून घेणार आहे। हे वाटण आणि कांदा टोमॅटो परतत असतानाच मी यामध्ये थोडासा गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि 1 वाटी पावटा जो स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो घालून घेत आहे। पावटा घालून झाल्यानंतर यामध्ये मी सुके मसाले घालून घेणार आहे। त्यात सर्वात प्रथम अर्धा चमचा हळद घालून घेणार आहे। हळद घालून झाल्यानंतर 2 चमचा धना पावडर घालून घेत आहे। आता या मसाल्यामध्ये घातलेला पावटा आणि सुके मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। मसाले व्यवस्थित मिक्स झाले की यामध्ये थोडं पाणी घालून घेत आहे। मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घातल्यानंतर पावट्यामध्ये मसाले छान मुरतात, म्हणून त्याला 2 ते 3 मिनिटे छान शिजू द्यायचं आहे। आणि पावटा छान मसाल्यामध्ये थोडा शिजला की त्यामध्ये धुतलेले तांदूळ घालायचे आहेत। इथे मी तांदूळ भिजवलेला नाहीये, स्वच्छ धुवून वापरलेला आहे, त्यामुळे तांदळाच्या दुप्पट पाणी घातलेलं आहे। तांदूळ जर भिजवलेला नसेल तर तांदळाच्या दुप्पट पाणी वापरायचं आणि जर तांदूळ भिजत घातलेला असेल तर जेवढे तांदूळ तेवढंच पाणी वापरायचं। पाणी घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून यामध्ये मी आता मीठ घालून घेणार आहे। मीठ घालून झाल्यानंतर 5 मिनिटे भात असा शिजू द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता इथे छान उकळी आलेली आहे। यामध्ये मी आता कोथिंबीर घालून कुकरचं झाकण लावून देणार आहे। कुकरचं झाकण लावून याच्यात 3 ते 4 शिट्या करायच्या आहेत। अशा प्रकारे पावट्याचा भात जर केला तर चवीला खूप छान लागतो। तुम्ही जर कधी असा भात बनवला नसेल तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। इथे 4 शिट्या झालेल्या आहेत। वाफ गेली का कशी ते चेक करून मी कुकरचं झाकण काढून घेत आहे। इथे तुम्ही बघू शकता भात छान शिजून तयार झालेला आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।